आज आपल्या हातात अक्षरशः संपूर्ण जग आहे. माहिती, मनोरंजन, नवीन संधी. जगभरातील लोक. हो, सगळं काही एका मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बंद आहे. खरं सांगायचं तर काल रात्री मी माझा स्क्रीन टाईम रिपोर्ट पाहिला आणि थोडा वेळ शांतच बसलो. दिवसभरातले किती तास त्या लहानशा स्क्रीनने खाल्ले होते याचा हिशोबच नव्हता. आणि तेव्हाच आपल्या या स्रोतांमधला मूळ प्रश्न मला जास्त तीव्रतेने जाणवला. या अफाट डिजिटल जगात आपण स्वतःला शोधत आहोत की नकळतपणे हरवून बसलो आहोत? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि हा प्रश्न आहे ना, तो वरवर वाटतो तितका साधा नाहीये. नाही. कारण हा फक्त वाया गेलेल्या वेळेचा हिशोब नाहीये. हा प्रश्न आहे नियंत्रणाचा. आपण या साधनांना नियंत्रित करतो आहोत की ही साधनं आपल्याला नियंत्रित करताय? बरोबर. आपल्या स्रोतांनुसार ही एक प्रकारे एक लढाईच आहे. आपल्या सर्वात मौल्यवान गोष्टीसाठी असलेली ही लढाई म्हणजे आपलं लक्ष, आपला फोकस. म्हणजे हे फायदे तोट्यांच्या पलीकडचं आहे. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी मला गिटार शिकायचं होतं आणि मी अक्षरशः YouTube बघून शिकलो. हो. हे माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. म्हणजे ज्ञान किती सहज उपलब्ध झालंय. अगदी. यालाच ज्ञानाचं लोकशाहीकरण म्हणतात. पण इथेच एक मोठा विरोधाभास आहे जो आपल्या स्रोतांमध्ये ठळकपणे मांडला आहे. कोणता? आज आपण काहीही शिकू शकतो, पण आपण खरंच काही शिकत आहोत का? की आपण फक्त माहितीच्या एका अथांग समुद्रात नुसतंच स्क्रोल करत आहोत, पण तहानलेलेच राहत आहोत. जो प्लॅटफॉर्म आपल्याला गिटार शिकवतो, तोच प्लॅटफॉर्म आपल्याला लक्ष विचलित करणाऱ्या अमर्याद रील्सचा खुराकही देतो. हे खूपच भीतीदायक आहे. म्हणजे आपण एका प्रचंड मोठ्या लायब्ररीत आहोत, जिथे प्रत्येक पुस्तक आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी ओरडत आहे. आणि आपण एकही वाचू शकत नाही. हो, आणि त्यामुळे आपण एकही पुस्तक पूर्ण वाचू शकत नाही. याचा अर्थ आपलं लक्ष ही एक वस्तू झाली आहे, जिचा पडद्यामागे लिलाव होतोय आणि आपल्याला त्याचा पत्ताही नाही. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरला, लिलाव. यालाच अटेन्शन इकॉनॉमी म्हणतात. या जगात तुमचा वेळ आणि तुमचं लक्ष हीच सर्वात मोठी कमाई आहे. अच्छा. कंपन्यांची डिझाईन्स, ॲप्सचे अल्गोरिथम्स, हे सगळं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवण्यासाठीच बनवलेलं आहे. आणि याच डिझाईनचा एक भाग आहे तुलना. हो, आणि ती तुलना तर फारच घातक आहे. तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेले असता आणि त्याचवेळी कोणीतरी त्यांच्या मालदीवच्या सुट्टीचे फोटो टाकत असतं. बरोबर. हे तुम्हाला मुद्दामहून कमीपणा वाटावा यासाठीच डिझाईन केलं आहे का? हो, कारण जेव्हा आपल्याला कमीपणा वाटतो किंवा काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, तेव्हा आपण त्यावर उपाय शोधतो. आणि तो उपाय अनेकदा त्याच डिजिटल जगात विकला जात असतो. अगदी. मग ती एखादी वस्तू असो, एखादा कोर्स असो किंवा चांगलं दिसण्याचा दबाव असो, या सततच्या तुलनेमुळे आणि माहितीच्या भडीमारामुळे एक प्रकारचा मानसिक थकवा येतो. आणि याच थकव्यातून पुढची पायरी येते व्यसन. आपल्या स्रोतांमध्ये सवय नाही तर व्यसन हा शब्द वापरला आहे. या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे? सवय आपण सोडू शकतो, पण व्यसनात एक प्रकारचं अवलंबित्व असतं. जेव्हा फोन जवळ नसला की चिंता वाटायला लागते, बेचैन व्हायला होतं. हो, किंवा काहीतरी महत्वाचं निसटून जातंय असं वाटतं, तेव्हा ते व्यसन बनलेलं असतं. हा एक न्यूरोलॉजिकल लूप आहे. थोडक्यात सांगायचं तर हे साधन आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी आलं होतं, पण आता तेच आपल्या मानसिक शांतीवर नियंत्रण मिळवत आहे. यातूनच आपल्या स्रोतांमधली ती मूळ संकल्पना समोर येते. हरवणे विरुद्ध सापडणे. मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला वाटलं की हरवणे म्हणजे फक्त रील्स बघत वेळ वाया घालवणे. पण हे त्यापेक्षा खूप खोल आहे, नाही का? हो, खूपच खोल आहे. स्रोतांनुसार हरवणे म्हणजे स्वतःला विसरणे. स्वतःला विसरणे. हो, आपली ध्येय काय आहेत, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याबद्दलची स्पष्टता गमावून बसणे. आपलं आयुष्य इतरांच्या पोस्ट, इतरांची मतं आणि ट्रेंड्सवर प्रतिक्रिया देण्यातच निघून जातं. म्हणजे आपण जहाजाचे कप्तान राहत नाही, तर लाटांवर भटकळणारी नाव बनतो. अरे देवा, म्हणजे माझं आयुष्य प्रोएक्टिव्ह न राहता रिएक्टिव्ह बनतं. माझा दिवस मी ठरवत नाही, तर माझ्या फोनवर येणारी नोटिफिकेशन्स ठरवतात. ही कल्पनाच किती अस्वस्थ करणारी आहे. हरवणं म्हणजे फक्त वेळ गमावणं नाही, तर स्वतःच्या आयुष्याचं नियंत्रण गमावणं आहे. ही गोष्ट माझ्या अशी लक्षातच आली नव्हती. अगदी. आणि याच्याच विरुद्ध बाजू आहे स्वतःला सापडणे. सापडलेला माणूस या साधनांचा त्याग करत नाही. तो त्यांचा वापर करतो, पण त्यांना स्वतःचा वापर करू देत नाही. अच्छा.
खरा फरक वापरकर्ता म्हणजे युजर आणि गुलाम म्हणजे स्लेव्ह होण्यात आहे. म्हणजे त्याला स्वतःच्या सीमा माहिती असतात. तो फोन हातात घेतो, पण एका विशिष्ट उद्देशाने. मला ही माहिती हवी आहे किंवा मला या व्यक्तीशी बोलायचंय. बरोबर. तो उगाचच असं सवयीने स्क्रोल करत नाही. फरक हेतू असण्यात आहे, बरोबर? तंत्रज्ञानाला त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनवतो, संपूर्ण आयुष्य नाही. हां. तो या साधनांना एक कंपास म्हणून वापरतो, दिशा ठरवण्यासाठी. तो फोनला त्याचं आयुष्य चालू देत नाही, तर स्वतःच्या ध्येयांप्रती इतका जागरूक असतो की त्याला माहिती असतं कधी कनेक्ट व्हायचं आणि कधी डिस्कनेक्ट. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला समस्या काय आहे आणि आदर्श स्थिती काय असायला हवी हे स्पष्ट झालं आहे. पण या हरवलेल्या स्थितीतून सापडलेल्या स्थितीत जायचं कसं? हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे. सुदैवाने आपल्या स्रोतांमध्ये काही व्यावहारिक उपायही दिले आहेत. हो, आणि हे उपाय म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही, लहान पण प्रभावी बदल आहेत. त्यातला पहिला उपाय मला खूप साधा पण तितकाच महत्त्वाचा वाटतो. दिवसातला काही वेळ नो स्क्रीन. म्हणजे स्क्रीनपासून पूर्णपणे दूर. हो. मी हे स्वतः करून पाहिलंय. जेवताना फोन बाजूला ठेवला तर अनेक दिवसांनी जेवणाची चव कशी आहे हे पहिल्यांदा जाणवलं. आपण काय काय गमवत असतो हे अशा छोट्या गोष्टींमधून कळतं. आणि यामागे एक शास्त्रीय कारण आहे. असं केल्यानं तुम्ही तुमच्या मेंदूला रिकॅलिब्रेट करत असता. रिकॅलिब्रेट? हो, म्हणजे सततच्या उत्तेजनेचं, स्टिम्युलेशनचं चक्र तोडता. त्यामुळे मेंदूला शांत होण्याची आणि महत्वाचं म्हणजे कंटाळा करण्याची संधी मिळते. आणि जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हाच अनेकदा नवनवीन कल्पना आणि विचार सुचतात. खरंय. आणि जेव्हा आपण स्क्रीन वापरतो तेव्हा काय? त्यासाठी दुसरा उपाय आहे, कंटेंट जाणीवपूर्वक निवडणे. याचा अर्थ फक्त शैक्षणिक व्हिडिओ पाहणे आणि मनोरंजन टाळणे असं आहे का? नाही, अजिबात नाही. तुम्ही आवडीने मांजरीचे व्हिडिओ पाहू शकता. मुद्दा तो नाही. मग? मुद्दा आहे जाणीवपूर्वक पाहण्याचा. तुम्ही तुमच्या फीडचे क्युरेटर म्हणजे व्यवस्थापक बना. स्क्रोल करण्याऐवजी सर्च करा. अच्छा. स्रोतांमध्ये एक सोपा प्रश्न दिलाय जो आपण स्वतःला विचारायला हवा. मी जे काही पाहत आहे ते माझ्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक भर घालत आहे की फक्त माझा वेळ घेत आहे? या एका प्रश्नाने बराच फरक पडतो. हा प्रश्न महत्वाचा आहे. पण पुढचा उपाय माझ्यासाठी सगळ्यात कठीण आहे. सोशल मीडियावर तुलना करू नका. हे कसं शक्य आहे? हां. ते संपूर्ण प्लॅटफॉर्मच तुलनेवर चालतं असं वाटतं. हे खरंच कठीण आहे, कारण ते आपल्या मानवी स्वभावालाच आव्हान देतं. पण स्रोतांमध्ये यावर एक मानसिक युक्ती सांगितली आहे. कोणती? जेव्हाही तुम्ही अशी एखादी परफेक्ट पोस्ट पाहाल तेव्हा स्वतःला जाणीवपूर्वक आठवण करून द्या की ही त्यांच्या आयुष्याची हायलाइट रील आहे, पडद्यामागची कहाणी नाही. हायलाइट रील? हो. किंवा हे त्यांच्या आयुष्याचं 20वं पान आहे आणि मी माझ्या 5व्या पानावर आहे. ही एक प्रकारे मानसिक ढाल तयार करण्यासारखं आहे. हायलाइट रील हा शब्द खूप महत्वाचा आहे. हे लक्षात ठेवलं तर कदाचित त्यामागचं वास्तव दिसेल. आणि शेवटचा उपाय जो या सगळ्याला एकत्र बांधतो. हो, तो म्हणजे डिजिटल साधनांचा वापर मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन शिकण्यासाठी करणं. अच्छा? जी साधनं आपलं लक्ष विचलित करतात तीच साधनं आपल्याला नवीन भाषा शिकवू शकतात, नवीन कौशल्य देऊ शकतात, जगातल्या उत्तम विचारांशी आपली ओळख करून देऊ शकतात. खरंय. जेव्हा आपण या साधनांना ज्ञान मिळवण्याचं माध्यम बनवतो तेव्हा आपण आपोआपच त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लागतो. आणि या सगळ्या उपायांच्या मुळाशी एकच विचार आहे, जो आपल्या स्रोतांमधल्या एका वाक्यात अचूकपणे मांडला आहे. तो विचार म्हणजे? एक मानसिकता आहे. मोबाईल तुमचं काम करेल, पण तुम्ही त्याचं गुलाम होऊ नका. वा. हे इतकं सोपं आहे. मोबाईल एक साधन आहे, हातोड्यासारखं किंवा चाकूसारखं. त्याचा वापर घर बांधण्यासाठी करायचा की विध्वंसासाठी हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. ज्या क्षणी हे समीकरण आपल्या लक्षात राहतं त्या क्षणी आपण हरवण्याच्या मार्गावरून सापडण्याच्या मार्गावर यायला सुरुवात करतो. खरंच. म्हणजे या सगळ्या चर्चेतून आपण जिथे सुरुवात केली होती तिथेच परत आलो आहोत. प्रश्न तंत्रज्ञानाचा नाहीच, तो आपल्या निवडीचा आहे. बरोबर. डिजिटल युग धोकादायक किंवा वाईट नाही. तलवार स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते, ती चालवणाऱ्याच्या हेतूवर सगळं अवलंबून असतं. अगदी बरोबर. सत्ता अजूनही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्याला निष्क्रिय उपभोक्ता म्हणजे पॅसिव्ह कन्झ्युमर बनण्याऐवजी आपल्या डिजिटल आयुष्याचे सक्रिय शिल्पकार, ॲक्टिव्ह आर्किटेक्ट बनावं लागेल.
आणि स्रोतांमधलं ते शेवटचं वाक्य मला वाटतं प्रत्येकाने आपल्या मनात कोरून ठेवावं. हरवू नका, जोडलेले रहा, पण स्वतःशी जास्त. बाहेरच्या जगाशी कनेक्टेड राहण्याच्या नादात आपलं स्वतःशी असलेलं कनेक्शन तुटतं कामा नये. आणि याच विचारावर मी श्रोत्यांना जाता जाता एक प्रश्न देऊ इच्छिते, ज्यावर त्यांनी नक्की विचार करावा. कोणता? या सतत कनेक्टेड राहण्याच्या जगात स्वतःशी जोडलेले राहण्यासाठी अशी कोणती एक लहानशी जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आपण आज करू शकतो, ज्याचा आपण आजवर कधी विचारच केला नव्हता? कदाचित या प्रश्नाच्या उत्तरातच प्रत्येकाला स्वतःला शोधण्याचा मार्ग सापडेल.